नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे वार रविवार आणि उद्या सफला एकादशी आलेली आहे आणि ही ह्या वर्षीची पहिली एकादशी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये ही सफला एकादशी येते आणि या एकादशीच्या व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आणि भगवान श्री हरिविष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. सफला एकादशीचा अर्थ असा आहे की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याची एकादशी. तर ह्या एकादशीचं व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि ह्या दिवशी जर आपण काही महत्त्वाचे कामं करण्यासाठी गेलो तर ते महत्त्वाचे कामं अगदी त्या दिवशी पूर्ण होतात. त्यामुळे ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं. वर्षामध्ये 24 एकादशी येतात आणि त्यात महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर ही कृष्ण पक्षामध्ये आलेली एकादशी आहे. या सफला एकादशीच्या दिवशी जर आपण ह्याचे व्रत केले तर भगवान श्री हरिविष्णूंचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतात. त्याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णूंची सेवा उपाय करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही दोष अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी, त्याचबरोबर 7 पिढ्यांची दारिद्र्य नष्ट करण्यासाठी गाईला आपल्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपल्याला गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला आईचा दर्जा दिला जातो आणि गाईला जर आपण काही अशा वस्तू खाऊ घातल्या तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि गाईची सेवा केल्याने 33 कोटी देवी देवता आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कृपा आशीर्वाद देतात. तर पहा, गाईला गोमाता देखील म्हटलं जातं आणि गाईचे काही उपाय जर आपण केले तर आपल्याला पुण्य प्राप्त होत असते आणि त्याचबरोबर गाईची मूर्ती जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपलं घर धनसंपत्तीने भरभरून जाते आणि घरामधील जी नकारात्मकता आहे, दोष आहेत, अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात. आणि गाईची मूर्ती जर आपल्या घरामध्ये नसेल तर तुम्ही ह्या एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये गाईची मूर्ती घेऊन या. तर पहा, गाईची मूर्ती आपल्या घरामध्ये आणल्यामुळे गाई ही श्रीकृष्णाची लाडकी मानली जाते आणि हा मार्गशीर्षचा पूर्ण महिना जो आहे तर तो महालक्ष्मीला समर्पित आहे. आणि त्याचबरोबर आपण भगवान श्री हरिविष्णूंची जी एकादशी आहे, जी एकादशी भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे, तर ते कृष्ण जे आहे तर ते भगवान श्री हरिविष्णूंचाच एक रूप आहे. यामुळेच या मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गायीची सेवा करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. तर जे व्यक्ती ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गायीची सेवा करतं त्याला श्रीकृष्णाचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. असं म्हटलं जातं की गायीची सेवा केल्याने, त्याचबरोबर गायीला रोज घास दिल्याने त्यांच्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णू भगवान कृष्ण हे स्वतः वास करतात आणि गायीची सेवा केल्याने कुटुंबातील व्यक्तींमध्ये आध्यात्मिक ज्ञान वाढते आणि त्या घरावरती कोणत्याही प्रकारचे संकट हे येत नाही. तर पहा, तुमच्या देवघरामध्ये गायीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो कोणत्या दिशेला असावा, तर तो ईशान्य दिशेला जर असेल तर ती शुभ मानले जाते. तर पहा, आजचा उपाय आपल्याला काय करायचा आहे, गाईला अशी कोणती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे. तर ही वस्तू जी आहे तर ती दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. आता बघा, हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असाल तर तुम्हाला सकाळी 1 तास अगोदर चण्याची डाळ भिजायला घालायची आहे आणि ही 1 ते 2-3 चम्मच जरी तुम्ही ही डाळ भिजायला घातली तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार आहात, जेव्हा तुम्ही चपाती बनवणार आहात, तेव्हा सगळ्यात पहिली जी चपाती आहे तर ती आपल्याला बाजूला काढून ठेवायची. ही चपाती बनवताना तुम्हाला ती तूप लावून बनवायची आहे, म्हणजे गाईचं जे गावरान तूप आहे तर ते लावूनच आपल्याला ती पहिली चपाती बनवायची आहे आणि ती आपल्याला साईडला काढून ठेवायची. आणि यानंतर ज्या बाकीच्या चपात्या आहेत तर त्या तुम्ही करू शकता.
तर जी पहिली चपाती आहे ती आपण बाजूला काढून ठेवलेली आहे, ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. आता बघा, ही चपाती आपल्याला घ्यायची, एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी चण्याची डाळ भिजवलेली आहे ती आपल्याला त्यावरती ठेवायची आहे आणि सोबत एक तांब्या भरून आपल्याला घ्यायचा आहे. हळदी कुंकू आपल्याला घ्यायचा आहे आणि एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा. तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला गाईपाशी जायचं आहे आणि गाईपाशी गेल्याच्या नंतर गाईच्या आपल्याला सर्वात अगोदर पाणी पायावरती टाकायचं आहे. तर चारही पायावर तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर गाईला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्या कपाळावर देखील हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे आणि गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर गाईला 11 प्रदक्षिणा घालणं शक्य नाही तर आपण स्वतःभोवतीच 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही जी चपाती आहे घेऊन गेलेली ती गाईला खाऊ घालायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गाईच्या कानामध्ये तुमची एखादी जी इच्छा आहे तर ती बोलायची. गाईच्या डाव्या कानामध्ये तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. शक्य झालं तर नक्की आवर्जून असं करायचं आहे. जर तुम्हाला गाईच्या कानामध्ये इच्छा व्यक्त करणं शक्य होत नसेल तर तुम्ही गाईच्या समोर उभा राहायचं आहे आणि हात जोडून आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची. असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी गाईच्या आपण जे काही उपाय करतो, जे सेवा करतो, त्या जर आपण केल्या तर आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद लाभतो. आता बघा, ही जर तुम्हाला चपाती शक्य नसेल खाऊ घालणं तर मग तुम्ही काय करायचं, थोडासा हिरवा चारा घ्यायचा आहे आणि तो चारा देखील तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. गाईची सेवा केल्याने आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळते असं म्हटलं जातं. तर पहा, एकादशीच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी जरी तुमच्या घरासमोर एखादी गाय येत असेल तर तिला एक घास का होईना आपल्याला खाऊ घालायचा आहे. तिची सेवा करायची आहे. गायीची सेवा केल्याने पुण्यफळ मिळतं. तर अशा पद्धतीने हा एक उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आपली पापातून मुक्तता होण्यासाठी, पितृदोष दूर होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या ज्या काही मनातील इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.